हे सर्व काँग्रेस कमिटी, जिल्हा काँग्रेस कमिटीने त्या ठिकाणी पुढाकार घेतला. आम्ही या ठिकाणी बैठकीला आलो होतो आणि मग आम्ही ठरवलं की नाही, इथं काँग्रेस कमिटीची मीटिंग झाली पाहिजे. आदरणीय माणिकराव ठाकरे साहेबांनी जी जागा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, इथं त्या जागेवर आपलं मोठं एक काँग्रेसचं भवन आपण उभारलं पाहिजे आणि त्याचं भूमिपूजन आज झालं. आपलं नेतृत्व जे आहे, सुनेजींचं नेतृत्व आहे, राहुलजींचं नेतृत्व आहे, आपला विचार आहे, आपली परंपरा आहे, आपला इतिहास आहे. इथं जनतेच्या अंतःकरणात काँग्रेस आहे. आपण जुटीनं पुढे चला. आपल्याला प्रचंड यश यवतमाळ जिल्ह्याला मिळालं राहणार नाही. तुमचा नेते मंडळी सह अनेक जे आपली कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा अनेक संस्थांवर काम करण्याची संधी ही मिळू शकते. ही ताकद तुमच्याकडे आहे. महाविकास आघाडीमध्ये सामील व्हायचं नाही व्हायचं हा आमच्यासमोर खूप मोठा प्रश्न होता. पण सामील झाल्यानंतर सन्माननीय बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली आपण पुन्हा एकदा या ठिकाणी एकमुखी आपली सत्ता आली पाहिजे. याच्यासाठी आपण आपलं लक्ष हेच राहिलं पाहिजे. साहेब, बुलढाणामध्ये देखील लवकरात लवकर भूमिपूजनाची तारीख आपल्याला द्यावी लागणार आहे, कारण त्याचं देखील नियोजन झालेलं आहे. आता या अमरावती डिव्हिजन मध्ये फक्त एक जिल्हा उरलेला आहे, तो आहे वाशिम. आणि आपली जर मदत आम्हाला राहिली तर त्या ठिकाणी सुद्धा आमची जागा आपण जर आम्हाला मिळवून दिली तर त्या ठिकाणी सुद्धा एक मोठं भव्य आपण काँग्रेस भवन, इंदिरा भवन, नेहरू भवन, जे काय त्याला म्हणायचं आहे आपण बनवू आणि आपण पुन्हा वाटचाल